डोंबिवलीमध्ये भाजप शिंदेच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा। प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेनेचा आरोप। भाजपचे उमेदवार आर्या नाटेकरांचे पती जखमी। धारावीमध्ये रोड शो दरम्यान एकनाथ शिंदेचा ताफा अडवल्यानं काही काळ तणाव। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आरोप। नाशकात गिरीश महाजनांच्या सभेनंतर राडा। शिंदेच्या सेनेच्या महानगर प्रमुखावर ड्रग्ज पेडलरांशी संबंध असल्याच्या आरोपांनंतर कार्यकर्ते संतप्त। राज्यात मनपा निवडणूक प्रचारासाठी उरले अवघे काही तास। आज प्रचाराच्या तोफा थंडावणार। सर्वच पक्षांच्या दारोदार भेटीवर असणार भर। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यामध्ये दुपारी प्रचार सभा, तर फडणवीस नागपुरात करणार रोड शो। पुण्यात राष्ट्रवादीचा प्रचाराचा झंझावात। अजित पवारांचं आजही गृह जिल्ह्यात रोड शोचं आयोजन। मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुण्यामध्ये शिलेदारांची घेणार भेट। शेवटच्या सभेलाही राज ठाकरे करणार संबोधित। कफन चोरांना तुरुंगात टाकणार फडणवीसांचा ठाकरेंना थेट इशारा। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रावर हिंदी लादली। ठाकरे सरकारनं 1ली ते 12वी हिंदी सक्ती केली होती। फडणवीसांकडून धक्कादायक गौप्यस्फोट। प्रचार थांबवल्यावर सत्ताधारी पैसे वाटतील। पैसे वाटून म्हणतात मतदान करा। राज ठाकरेंच्या पैसे वाटपावरून सत्ताधाऱ्यांवर घणाघात। ठाकरेंनी 25 वर्ष खुर्च्या उभवल्या तरीही मुंबईमध्ये मराठी माणूस संकटात का? फडणवीसांचा ठाकरेंना भरसभेतून थेट सवाल। अदानी घरी आले म्हणून त्यांची पाप झाकायची का? अदानींसोबत मैत्री अशक्य। ठाण्यातल्या सभेतून राज ठाकरेंचं वक्तव्य। तुम्ही करून नाही खाऊन दाखवलं। ठाकरेंच्या जाहिरातवरून शिंदेंचा टोला। आमच्यावर दादागिरी केलेली सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा। ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्मितेची नाही, तर ही निवडणूक तुमच्या अस्मितेची आहे। फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर घणाघात। जिल्हा परिषद निवडणुकांना मुदतवाढ। आता 15 फेब्रुवारीपर्यंत होऊ शकतील निवडणुका। आरक्षणाची टक्केवारी अभ्यासण्यासाठी कालावधी वाढवला। नितेश राणेंचा अमरावतीमध्ये ओवैसींवर घणाघात। हिरव्या सापाला मतदानातून उत्तर देण्याचं केलं आवाहन। सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस। बंगालमधील SIR मध्ये अनियमितता झाल्याचा आरोप।